आता एक सविस्तर बातमी आहे। महिला दिनानिमित्त सगळीकडे महिलांना शुभेच्छा आणि अभिनंदन केलं जातंय। मात्र समाजाकडून महिलांना या शुभेच्छा आणि अभिनंदनापेक्षा सुद्धा वेगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे। महिलांना सामाजिक सुरक्षा, स्वच्छतागृह याची जास्त गरज आहे। सरकारने दिलेल्या 1500 रुपये महिला खरंच सक्षम होणार आहेत का, या विषयांवर महिलांचं नेमकं काय मत आहे आपण जाणून घेऊयात। महिलांना आजच नाही नेहमीच सन्मान पाहिजे आणि ते सन्मानसाठी मला वाटते तुम्ही पुरुष असो किंवा महिला असो एकत्रच काम करायचं आहे आणि हे लक्षच आहे की आम्ही आत्मनिर्भर आहे, सुरक्षित आहे, तेव्हा आम्हाला एक चान्स भेटणार। आता तरुणी आहे, नवतरुणींच्या काय अपेक्षा आहे? आता वुमन्स डे आहे, आपण जर बघितलं तर प्रत्येक वुमन्स डेला फक्त आपल्याकडनं शुभेच्छा दिल्या जातात किंवा तो एक दिवस महिलांसाठी असतो। मात्र समाजाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे? एक मिनिट सर, आपण बघतो आज वुमेन्स डे आहे, आज जागतिक वुमेन्स डे आहे, महिला दिन आहे आज। पण अजूनपर्यंत एक युवा म्हणून मला असं वाटतं अजूनपर्यंत समाजाला ती समानता नाही मिळाली, ती इक्वॉलिटी जे आपण फाईट करतो मुला मुलींमध्ये ती अजूनपर्यंत मिळाली नाही। आज पण जे आपण एम्प्लॉयमेंटचं बघतो तेव्हा रिक्रुटमेंट करताना पण एक बायसनेस असतो आणि एक जेंडर पे गॅप असतो। हे सगळे खूप सारे इश्यूज आहेत जे अजूनपर्यंत सॉल्व्ह नाही झाले। तर हे वुमेन ॲज अ वुमेन मला असं वाटतं की हे बदलायला पाहिजे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुठेही ट्रॅव्हल करतो तेव्हा एका पुरुषाची एका स्त्रीकडे बघण्याची एक वेगळी नजर असते। आता पण जेव्हा मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करते तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा एक हे असतो पुरुषांचा दृष्टिकोन। तर मला असं वाटतं ते बदलायला हवं, जेणेकरून एक समानता, जसं आता मॅम पण बोलल्या की समानता फार महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे एकत्र काम करण्यास लोकांना, मुला मुलींना अंतर न करता सगळ्यांना एकच आहोत असंच मानलं आणि सगळ्यांना पुढे नेलं तर मला असं वाटतं हे आपलं जे भारत देश आहे ते खूप पुढे जाईल। आणि मला असं वाटतं मुली आणि स्त्रिया जे असतात ते देशासाठी फार जास्त काही करू शकतात। त्यांच्याकडे ती क्षमता असते, त्यांच्याकडे म्हणतात रेझिलियन्स असतं। मॅडम, आज तुम्हाला सगळ्यांना आधी तर महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि तुमची एक महिला म्हणून नेमकं, कारण फक्त महिलांची आठवण महिला दिनीच बऱ्याचदा पुरुषांना येते, समाजाला येते, महिलांना समाजाकडनं काय अपेक्षा आहे? मला वाटतं आजही आपल्या देशात महिला सुरक्षित नाही आहेत। आणि आत्ता जो जस्ट आता झालेलं पुण्यामधलं प्रकरण जे पुण्यामध्ये झालं होतं, तर मला असं वाटतं आजही महिला दिन आपण फक्त एका दिवसासाठी सेलिब्रेट करतो, बरोबर आहे? कारण की आजही आपला कुठेतरी मला वाटतं आज मुंबईमध्ये असू दे किंवा पुण्यामध्ये महिला सुरक्षित नाहीच आहेत। कारण आम्ही अजूनही आमच्या मुलींना एकट्यांना बाहेर सोडायला घाबरतो। मग महिला दिन साजरा एका दिवसासाठी नाही तर कायमस्वरूपी सेलिब्रेट व्हावा असं काहीतरी घडलं पाहिजे। कराटे किंवा असे हे कंपल्सरी मुलींना केले पाहिजे, जसे बाकीचे विषय आहेत हा पण विषय एक कंपल्सरी केला पाहिजे। म्हणजे आपण फक्त बोलू शकतो, तर सरकार ते एक जबरदस्ती समजा त्यांना केलं तर ते स्वतःचं रक्षण करू शकतात। महिलाला म्हणजे सबल केलं पाहिजे आणि स्वतःची सेल्फ डिफेन्स महिला करू शकल्या पाहिजे। कंपल्सरी राज्य सरकारने शाळा कॉलेजमध्ये कंपल्सरी केलं पाहिजे मुलींसाठी। या व्यतिरिक्त इतर काय तुम्हाला वाटतं की महिलांसंदर्भात आपल्या राज्यात असेल, देशात असेल, काय होणं गरजेचं आहे? शिक्षणाच्या दृष्टीने असेल, आरोग्याच्या दृष्टीने असेल, त्यांना जे जुना पोर्शन आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन स्किल शिकवण्याकडे जास्ती भर दिला गेला पाहिजे। सध्या सरकारची लाडकी बहीण योजना म्हणून आहे, 2100 रुपये सरकार देतंय। काय वाटतं 2100 रुपये? हां, 2100ची आता घोषणा केली आहे, सरकार 1500 देतंय। खरंच 1500 रुपयांनी पैशापेक्षा काहीतरी, तेच म्हणते मी की काहीतरी स्किल शिकवण्याकडे हा दृष्टिकोन त्यांचा असला गेला पाहिजे। आणि 1500ने पण काहीच होत नाही ना, तर एखादं समजा स्किल असेल काहीतरी AI चं किंवा कम्प्युटरचं, IT चं, असं काहीतरी त्यांना स्किल काहीतरी शिकवलं तर त्यांना ते पुढे आयुष्यात उपयोग होईल। ते 1500चे 15,000 होऊ शकतात। आपल्याला हे स्वातंत्र्य खूप सहजासहजी नाही मिळालं पाहिजे, जरी मिळालं आहे तर त्याचा आपण कसा वापर केला पाहिजे ते आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे। आणि सगळं छान आहे, शिक्षण घेतलं पाहिजे, कर्ज काढलं तरी चालेल पण शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे असं मला। आपण जर बघितलं तर गावाकडे अनेक अशा गोष्टी असतात की महिलांना एकतर शिक्षणासाठी दुजाभाव केला जातो, लग्नासाठी अलीकडे दबाव असतो, यातही अनेक ठिकाणी महिलांना हुंड्याशिवाय लग्न होत नाही। या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? ते सगळं बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतं प्रामाणिकपणे। आधी पण व्हायला पाहिजे तर आता जास्त सरकारने काळजी घेतली पाहिजे असं। आपण सरकार सगळीकडे सरकारवर ढकलून चालतो। आपण म्हटलं ना पहिले सक्षम होऊनच आपण घराबाहेर पडलं पाहिजे,
चॉईस दिलेलं आहे सगळ्यांना. स्वातंत्र्य सहजासहजी नाही मिळालं आहे आपल्याला महिलांना, असं माझं म्हणणं आहे. अच्छा. आपण बघतोय वेगवेगळ्या महिलांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात आणि याच निमित्तानं महिला दिनाच्या या सगळ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा होत्या आपण जाणून घेतलंय. कॅमेरा पर्सन गौरवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.